तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल तुकोबराय विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा आपली तुकोबांच्या संकीर्तनाचे 23 भाग झाले होते. मध्ये गेल्या वेळचा कृष्णदास महाराजांच्या पुण्यतिथीचा पर्व काळ म्हणून त्यांच्या उपदेशाचा विचार केला. परत आपण आता ह्या 24व्या भागाकडे जाऊ. वास करसी हृदय येऊन वास करसी हृदय येऊन वास करसी हृदय ऐस गडे कई कासयाने ऐस गडे कई कासयाने येऊन वास करसी वास करसी हृदय येऊन वास करसी हृदय नकळता काय करावा उपाय नकळता काय करावा उपाय जेणे राहे भाव तुझा पायी जेणे राहे भाव तुझा पायी येऊन वास करसी हृदय येऊन वास करसी हृदय येऊन वास करसी हृदय साच भावे तुझ चिंतन मनसी साच भावे तुझे चिंतन मनसी राहे करीसी कैगा देवा राहे करीसी कैगा देवा येऊन वास करसी हृदय हृदय येऊन वास करसी हृदय लटके हे माझे करुणिया दूरी लटके हे माझे करुणिया दूरी साच तू अंतरी येऊनी राहे
तसाच तू अंतरी येऊनी राहे, येऊनी आवास करीसी हृदयी, येऊनी आवास हृदयी, येऊनी आवास करीसी हृदयी. ऐसे घडे काही कासयाने थांबतो. त्याच्यावर विचार करत होतो आणि तो एवढ्यासाठी केला की कधी घडेल असं कोणाला वाटेल. आपल्या आठवणीसाठी आपण कुठे होतो ते पाहू. की एरवी तशी काही घडण्याची धग नसते माणसाच्या मनामध्ये. झालंच पाहिजे असं काही नाही. व्हायला हवं असं वाटतं. व्हायला हवं असं वाटतंय, बरोबर आहे. काही झाले तरी झालंच पाहिजे, याला काही पर्याय नाही असं जेव्हा होतं तेव्हा ती व्यवहारातली वस्तू जशी मिळाल्याशिवाय चैन पडत नाही, तसं देवाच्याबद्दल जेव्हा होईल त्यावेळेला ही अवस्था येईल, तेव्हा हा अभंग आपल्याला जवळचा होईल. येऊन यावं असं करीशी हृदयी, ऐसे घडे कधी होईल हे सगळं, आणि कासयाने काय करू, कसं करून हे होईल. तर ही आपल्याला त्याच्यातलं त्यांचा भाव कळावा म्हणून अभंगाची तादात्म्य होण्यासाठी या गोष्टीवर जास्त भर दिला. आणि आता पुढे जो भाग राहिला आहे त्याच्यात दोन गोष्टी आहेत की एक सलग त्यांचं म्हणणं आहे ते वरवर कळतच आहे, पण त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये अजूनही काही एक सूक्ष्म धागा आहे, तो पण आपल्यासमोर ठेवावा असं विचार. एक मगाशी म्हटलं तशी अवस्था आली म्हणजे हे कधी एकदा घडेल. जरा खरोखरच देवाची आवड लागली त्याला ते कधी घडेल असं वाटेल. नसेल तर या सगळ्यामध्ये ते एक आहे म्हणून मग ते करण्याचे प्रयत्न जसे जमतील तसे सवडीनं मग आपल्या कामं सांभाळून असं आपण करू. नसेल तर कामं बाजूला ठेवून करू, मार्ग काढून करू, पण आपल्याला हे करायचं हे लक्षात ठेवून करू. शेवटी आपण अगदी मला वाटतं त्या रेल्वेवर आलो होतो. एक्सप्रेस लावली आहे आपण, बोर्ड का पॅसेंजर लावला इथपर्यंत आलो होतो. तेव्हा आपण आता एक्सप्रेस बोर्ड लावू म्हणजे मग पुढे काय ते एकदा वाटचाल सुरू होईल, कारण पडद्याचे सिग्नल आपल्याला मिळत जातील आणि त्यामुळे आपण पुढे जात राहू. तेव्हा हे ह्यातून कळलं तर मग पुढे काय म्हणता येत न कळता काय करावा उपाय, जेणे राहे भाव तुझ्या बाई वगैरे. तर हे सगळा अभंगातला भाव आपला होण्यासाठी दोन गोष्टींची पहिली आपली खात्री झाली पाहिजे. जसं हे म्हटलं कधी घडेल, काय घडेल, याचं केव्हा वाटेल, त्याचं ते कारण सांगितलं तसं की आपला अंतिम मित्र हितकर्ता तो भगवंतच आहे फक्त. बाकी जे जगामध्ये आपल्याला वाटतं आहे ते जगाच्या भाषेमध्ये व्यवहाराच्या पुरतं संबंध म्हणून सगळं ठीक आहे. पण खरा हितकर्ता कोण असेल तर मला वाटतं पाडगावकरांच्या ह्याच्यात असेल, खरा हितकर्ता हवा होता तेवढे मात्र राहून गेले. तसं ते हे अंतिम हितकर्ता आपल्याला भगवंत आहे आणि भगवंतच आहे ह्याची ज्याची खात्री झाली त्याला ह्या सगळ्याची गरज किंवा निकड एकदम की बाबा करशील तर तूच करशील, माझ्या हात नाही होत नाही, हे लोकांच्या हातनं होणार नाही, कोणाकडे जाऊन होणार नाही, हे करशील तर तूच करतील. आणि मला खरं हवं आहे ते तेच आहे. मागे अगदी सुरुवातीला या अभंगाच्या दृढपणाच्या वेळेला आपण हा मुद्दा बघितला की मला नक्की काय हवं आहे ह्याची अनेक उत्तरं आपण पाहिजे. तर त्या सगळ्याच्या उत्तराचं शेवटचं अंतिम उत्तर जर काही मिळत असेल तर हे आहे की अंततः मला फक्त भगवंत हवा आहे. ही ज्याची खात्री झाली किंवा हे ज्याची भूमिका झाली त्याला ह्या अभंगात काय म्हणतात ते अधिक चांगल्या तऱ्हेनं उपयोगी म्हणजे कळेलही आणि उपयोगीही पडेल. अंतिम हितकर्ता काय आहे, करते खूप आहे. हितकर्ते आपले कोण आहेत, आपल्याबरोबर करते खूप असतात. एखादं काम आहे करणारे खूप असतात, त्यात आपल्यासाठी काम करणारे खूप लोक आहेत, आपल्याला मदत करणारे प्रपंचामध्ये आहे, व्यवहारात आहे, सगळे नोकरीत आहे, सगळीकडे मदत करणारे आहे, कुटुंबात असतात, हे सगळं बरोबर आहे. फक्त हित करतात का नाही हा प्रश्न आहे. तर तिथे विचार करून आपण पुढे जा. ते आपलं अंतिम हित करतायत का, जे काही करतायत ते अंतिम हित करतायत का, तर ते हित करतात का ह्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. ते लक्षात ठेवलं तर अंतिम हितकर्त्याचा प्रश्न आला. आधी हितकर्ता कोण, तर काय असतं शेवटी आपले जे कर्ते आहेत त्यांना त्या भाषेतली परत एकदा पहिल्या मुद्दा एक आठवला तो परत एकदा सांगतो की त्यांच्या कर्तृत्वाच्या मर्यादा लक्षात ठेवाव्या लागतात. कर्ते म्हणून
कुटुंबातल्या, प्रपंचातल्या, व्यवहारातल्या सगळ्या माणसांच्या कर्तृत्वाची जी मर्यादा आहे त्याची ज्याला जाणीव झालेली आहे त्याला हितकर्ता कोण आणि अंतिम हितकर्ता कोण ह्याची बरोबर कल्पना आहे. करायचं ठरवलं तरी हातात नाही, ही जी अडचण आहे तिला काय उपाय आहे आपल्याकडे. मला खूप तुमच्यासाठी करावंसं वाटतं, आपण प्रपंचात ऐकत नाही, मला खूप तुमच्यासाठी करावंसं वाटतं, पण माझे हात बांधले गेले, मला पैशाने अडचण आहे, मला अमुक आहे, माझं तमुक आहे, मला वेळ नाही, माझ्या मागं इतक्या गोष्टी लागल्यात. किती आपण प्रपंचामध्ये असे ऐकाल की करायचं आहे, मुलाला वडिलांचं करायचं आहे, वडिलांना मुलाचं करायचं आहे, भावाचं करायचं आहे, सगळ्यांना सगळं करायचं आहे, पण त्यांना मर्यादा आहेत कसल्या तरी. तेव्हा हे सगळे कर्ते मर्यादित करतात पहिली गोष्ट. त्यामुळं कर्त्यांची मर्यादा आणि दुसरा आपला जो मुद्दा आहे तो हिताचं करतात की नाही. करायला तयार आहेत पण ते करताहेत त्यातून आपलं नक्की अंतिम हित होईल का आपल्या फक्त मनासारखं होईल. आपल्याला काहीतरी करायचं आहे, बरोबर आहे, त्यात ते मदत करतायत, मग जे करायचं आहे त्यात ती जी मदत करतायत त्याने माझं हित होणार आहे का अंतिमतः हे उगाच केलं असं आपल्याला नंतर जे अनेक बाबतीत वाटतं तर तसं वाटणार आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे हित हे आपल्या दृष्टीनं खरोखरच होतं आहे की नाही याची खात्री कोण देणार. हे जे कर्ते आहेत त्यांच्या ज्या मर्यादा आहेत किती पुढे जाल विचार करत करत आपण गेलो. समजा अगदी कुटुंबात आपण शेजारी पाजारी आपल्या भाऊ बहीण कोण असेल ते तिथून सुरुवात केली आणि पुढे पुढे जात गेलं, किती जाईल मनुष्य पुढे. आपल्या म्हणजे दोन्ही अगदी आपल्या व्यवस्थेत बघा, आपल्या व्यवस्थेत पुढे पुढे गेला तर अगदी शेवटी तो करायला जाईल तर त्याच्याकडे एक आपल्याकडे जशा 3 प्रकारच्या यंत्रणा आहेत, न्याय आहे किंवा इकडे व्यवस्था आहे, तिकडे यंत्रणा आहे, कार्यकारी यंत्रणा आहे, इकडे न्यायाची यंत्रणा आहे, तिकडे बाजूला एक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात तसं आहे, त्याच्या बाजूला तिसऱ्या बाजूला हा तिसरा खांब उभा आहे. तर ते जे इकडून लोकनियुक्तांच्या बाजूने एक खांब उभा आहे, ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाजूने उभा आहे, न्यायाच्या बाजूने उभा आहे, असे 3 कर्ते अंतिम आहे असं आपल्या लक्षात येईल. आपण यंत्रणाच स्वीकारली. ते ह्यातले कर्ते अंतिम म्हणजे कोण. इथे गेलं तर करेक्ट, त्याच्यावर कोण, त्याच्यावर आणि कोण कमिशनर, त्याच्यावर आणि कोण, त्याच्यावर आणि कोण, कुठे जाईल शेवटी पंतप्रधानावर, त्याच्यावर पुन्हा कोणाचा तरी अंकुश आहे. कारण ते एका रात्री तिकडचं तिकडे होतं सरकार. ते कसं होतं म्हणजे करता आहे पण ते सुद्धा करतील म्हटले तर उद्या करतो म्हणालेले आहेत तर ते उद्या त्या पदावर असले तर करणार. उद्या तसं यायला किंमत नाही राहिली तर नाही करता येणार. म्हणजे ह्या कर्त्यांच्या कर्तृत्वाची मर्यादा काय आहे ही इकडून बघावी, दुसऱ्या बाजून जाऊन बघावी. राष्ट्रपतींची इम्पिचमेंट होऊ शकते. आपल्याकडे राष्ट्रपतींचं माहिती आहे की त्यांना सुद्धा शेवटी अंकुश ठेवलेला आहे, सर्वोच्च पद आहे, पण त्याच्यावर पुन्हा एक लोकशाहीचा अंकुश राहावा म्हणून परत त्यांच्यावर इम्पिचमेंट म्हणजे आपल्याकडे जे मोठं त्याच्यासाठी न्याय करण्याची व्यवस्था आहे तर ती पण चालू शकते. बरं इकडून जाल न्याय देईल हे कोर्ट देईल ते कोर्ट देईल ते कोर्ट जिल्हा पुढे पुढे कुठे जाईल शेवटी सुप्रीम कोर्ट. त्यांच्या नियुक्ती दुसऱ्यांच्या हातात आहेत. म्हणजे पुन्हा अडचण आहेच परत. म्हणजे कुठेतरी त्या सगळ्याला पर्याय इथे व्यवहाराने मर्यादा लावणं भाग आलं व्यवहाराच्या. त्यामुळे ह्याच्यातले करता अंतिम असणार नाही. करता आहे पण अंतिम नाही. अंतिम करता भगवंत तो त्या भाषेमध्ये अंतिम आहे. त्यांनी करायचं ठरवलं तर वारा नाही, वादळ नाही, पाऊस नाही, माणूस नाही, काय नाही, कसली अडचण नाही. वीज कोसळते का आपली परवानगी घेऊन नाही कोसळत. धरणी दुभंगते ती काय आपल्याला इंटिमेशन देऊ नये दुभंग, तिला काय करायचं ते ती करते. तेव्हा पंचमहाभूत एवढी महाकृती आहेत तर भगवंत त्यांचा करता काय असेल. त्यांनी करायचं ठरवलं तर त्यातलं काही अशक्य नाही, त्यांनी नाही करायचं ठरवलं तर पान आलं नाही, हे आपण बघतो. तेव्हा अंतिम कर्त्याची कल्पना आपल्याला असावी. म्हणून तो त्यांना हवा आहे की माझं नुसतंच कर्त्याला अंतिम नाही आहे, तो हितकर्त्यात अंतिम हितकर्ता आहे. पुन्हा आई हे मुलाचं हित जाणते, बरोबर आहे. ही कोणी माणसं हितासाठी करत नाहीत, आपल्या हितासाठीच करत आहेत, पण त्यांच्याही हिताच्या कल्पना मर्यादित आहेत ना. अंतिम हिताचं कोणाचं आहे, त्याचं स्वतःचं अंतिम हित झालं नाही तर आपलं काय करतील. म्हणजे इथे पुन्हा अडचण आहे. अंतिम हित कोण करणार, भगवंत करणार. तो मला समाधान मिळवून देणार, आयुष्यात माझ्या वाट्याला सुख हा विषय नाही. त्याने मला अशा परिस्थितीत ठेवलं की बस आनंद आहे, तुम्हाला काय करायचं ते व्यवहार चालू दे तुमचा, त्यात मला काय करायचं ते मी करतो, पण माझ्या आनंदावर त्याचा ओरखडा नाही. हा जो आनंद देणारा आहे निरुपाधिक महाराज म्हणले तसं, तर तशा तऱ्हेचा हा हितकर्ता, खरा हितकर्ता कोणता भगवंत आहे. तेव्हा ही एक बाजू आपण बघितलं ना. अगदी अमेरिकेचे राज्यपती ते आपले राज्यपती आपल्याला सगळे आदर्श वाटतात ना, तिथे सुद्धा परत इम्पिचमेंट राष्ट्राध्यक्षांच्यावर आहे. त्यांना त्या संसदेला सिनेटला समोर जावं लागतंच की नाही शेवटी. आणि त्याच्यावर त्यांचं रिमूव्हल म्हणजे त्यांना पदावरून काढण्यास सोय येतं. कारण ती ताकदसुद्धा ठेवली आहे की जे थेट लोकनियुक्त आहेत त्यांच्याकडे, त्यांच्यात कार्यपद्धतीमध्ये आपले फरक आहे, आपल्याला माहिती असेल. ते तेवढ्या लोकशाहीमध्ये अध्यक्षीय असल्यामुळं त्यात फरक आहे. तरी निवडून दिलेलं जरी असलं तरीसुद्धा ते मागे घेण्याचा अधिकार पुन्हा परत दुसरीकडे ठेवला. म्हणजे त्याही कर्तृत्वाला लौकिकाची काय मर्यादा आहे ही आपल्याला जर आली तर भगवंताची अमर्याद कर्तृत्व म्हणजे काय याची थोडी कल्पना आपल्याला यातून येऊ शकेल. म्हणून एक बाजू. आणि मग तोच मला हवा आहे हा फायद्यासाठी नव्हे, माझ्या हितासाठी हवा आहे.
ही भूमिका 2 पक्क्या झाल्या. एक अंतिम करता परमेश्वर आहे आणि तो हितासाठी मला अंततः शेवटचा मला तो हवा आहे. बाकीचं सगळं हवंच आहे, काय नको असं नाही. प्यायला पाणी पाहिजे, भुकेला अन्न पाहिजे, व्यवहाराला नोकरी पाहिजे, धंदा पाहिजे, तो चालला पाहिजे, सगळं गिराईक पाहिजे, सगळं पाहिजे. पण मला हे जे सगळं पाहिजे यात अंतिमतः काय पाहिजे तर भगवंत जाऊन चालणार नाही, तो मला पाहिजेच असं आहे. बाकीचं ठीक आहे, कारण भगवंत असलं तर गिराईकाला बुद्धी होईल, तो येईल. भगवंतच त्याच नसलं तर गिराईकालाच बुद्धी होणार नाही. अगदी तिथं असून सुद्धा तो तुमच्याकडे येणार नाही, नसेल तिथे तो मैलभर जाईल, पण तो आपल्याकडे येणार नाही. हे काय आहे गणित, ते त्याला देणार बुद्धीचं गणित आहे. तर ते सोडवणारा जो कोण आहे तोच आपला आहे. तर मग आपल्याला आपल्या काय व्यवसायाची नाही, नोकरीची नाही, धंद्याची नाही, प्रपंचाची नाही, काळजी करायचं कारण उरत नाही, कारण अंतिम हित करता, अंतिम जो कोणी करता आहे तो आपला आहे. तर या अर्थाने हे केवळ प्रपंचासाठी नाही, हितासाठी आहे. पुन्हा हातव्यवहार तर होईलच, त्याच्या दृष्टीने वाटेतलं आहे सगळं. बाकीचं जे काय मिळवायचं आहे सगळं वाटेतलं आहे. तर ह्या सगळ्या होतीलच गोष्टी, पण जो मला अंतिम माझं ध्येय गाठवून देऊ शकतो तो माझा खरा हिताचा करता आहे आणि तो अंतिम आहे आणि तो फक्त मला हवा आहे. मला हवंच आहे म्हटलं तर हे सगळं हवं आहे, पण हे हवं जे आहे ते माझ्या दृष्टीनं कसं आहे अत्यंत गरजेचं. म्हणजे आपण आता मग कालच स्टेशनचं बोललो इथे गेल्या वेळेला, आणि तेही कालही आपला इथे काहीतरी विषय चालला होता, त्यावेळेला हा विषय झाला. पण कसं आहे बाकीचं सगळं पाहिजे, नोकरी हवी त्याला काय पर्याय नाही, पैसा पाहिजे त्याच्याशिवाय व्यवहार चालत नाही, व्यवहारात लोक मान्यता पाहिजे त्याच्याशिवाय व्यवहार होणार नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टींना आपल्याला हवंच आहे. हे सगळ्यातलं काय नको आहे, सगळं हवं आहे, शिक्षण हवं आहे, सगळं हवं आहे. पण हे सगळं शेवटी पुन्हा आपल्या महाराजांच्या भाषेमध्ये स्टेशनवरचे अंजीर आहेत, हो की नाही, पाहिजेत बरोबर आहे, पण गाडी चुकून चालणार नाही. त्याच्यासाठी गाडी चुकत असेल तर अंजिरी गेली तरी चालतील आणि ते पैसे गेले तरी चालतील, वरचे राहिलेले पैसे राहिले तरी चालतील, पण अंजिरी तिथं राहू द्या. माझी चुकली गाडी, झेंडा हल्ला जर निघाली तर पळत जाऊन आधी गाडी पकडणार. म्हणजे नक्की हवं आहे काय आधी, तर आधी हे हवं आहे. मग त्याला तुम्ही स्टेशनवरचे अंजीर म्हणा, नाही तर शिरवळचा वडा म्हणा, गाडी चुकत असेल तर नाही थांबणार. काय आता आपल्याला जे त्या भागात जे असेल मान्य ते आवडत असेल ती, पण ते सगळं काय हे असं आहे अंजिरासारखं काय. तर हे जे आहे ते एकदा लक्षात आलं की मग कधी काय कसं ते मिळणार हा प्रश्न आला होता. आता कधी, किती लवकर, काय. आता ते जे प्रश्न त्यांना पुढे पडलेले आहेत की न कळता काय करावा उपाय. मला हे काही कळत नाही, हे होणार, व्हायला पाहिजे, भगवंत मिळायला पाहिजे, बरोबर आहे, पण न कळता काय करावा उपाय. जणेरा हे भाव तुझ्या पायी. आता आपण जे म्हटलं ते, तर हे कसं होईल तर तू किंवा साच भावे तुझे चिंतन मानसी राहे हे करीसी कैसे गा देवा. हे सगळे पुढचे प्रश्न आहेतच, पण एकदा हे ठरलं की हे मिळवायचं आहे आणि अंतिम आहे आणि हेच आपल्याला हवं आहे, तर ते आपलं नक्की ठरण्यावर जास्त अवलंबून आहे. हे पुढचे सगळे प्रश्न मगाशी म्हटलं तसं हे नक्की ठरण्यावर आहे. जोपर्यंत नक्की ठरलेलं नसतं तोपर्यंत मधल्याच गोष्टीमध्ये डोकं वर काढतात आणि पुन्हा मनुष्य परत ते आपलं जो मुख्य एक दिशेचा मार्ग आहे भगवंताकडे जाण्याचा, तिथून इकडे तिकडे जाऊन परत कोणतरी गुरु, कोणतरी सत्संग, कोणतरी भजन, पण त्याला जागावर आणून सोडतो, मग पुन्हा वाटचाल सुरू होते. तेव्हा हे नक्की नसतं तोपर्यंत. एकदा नक्की झालं की एकटा वाटचाल करतो, मग त्याला काही बाकीची मदत लागत नाही, त्याचं तोच भजन करेल, त्याचा तोच अनुसंधान ठेवेल, सगळं करेल आणि हे गाठेल. तर आता हे करायला लागल्यानंतर त्यांना ज्या अडचणी आल्या, आता मगाशी ज्या हिताचा प्रश्न आपल्याला बोललो, तर ते हित कळणं आणि वेळी मागणं हे आत्ता आपण म्हटलं, पण हित म्हणजे ज्या अर्थाने आत्यंतिक समाधान म्हटलं, ज्या अर्थाने उद्धार म्हणून त्याला आपण जो शब्द वापरालतो ते त्या क्षणी भानावर राहील आणि आपण ते मागू याची खात्री नाही. आपल्याला कल्पना असेल दोन बाजूच्या दोन गोष्टी आहेत टोकाच्या म्हणून सांगतो. टोकाच्या या अर्थाने की दोन हे दर्शवतात, भाव दर्शवतात, दोन बाजू दर्शवतात. गुरुदेव एकदा खोलीतून बाहेर आले, त्यांनी आपल्याला माहिती विचारलं होतं. एकदम नेमातनं उठून बाहेर आले आणि खोलीतून बाहेर आले म्हणाले, कोणाला काय मागायचं असले मागून घ्या. एकदम बाहेर, कोणी काय विचारलं नव्हतं, काय नव्हतं. बाहेर माणसं नाही जपाला बसलेली होती, आपल्या भाषेत नेमाला तिथे बसलेली होती. तेव्हा बाहेर आले आणि म्हणाले, कोणाला काय मागायचं आहे का असं म्हणाले. काही क्षण थांबले बाहेर, झालं 3 मिनिट संपलं, ठीक आहे, निघून गेले आहेत. आता काय नाही, परत कोणी काय बोललं नाही, म्हणजे कोणाला खरं काय त्या क्षणी काही कळलंच नाही आणि काय मागा म्हणाले तर काय मागावं हे पण सुचलं नाही. आता ह्या क्षणी हिताचं. मग नंतर पुन्हा त्यांना विचारलं की हे काय झालं नक्की, तुम्ही एकदम नेमात उठून बाहेर आलात आणि म्हणालात की बाबा तुम्हाला कोणाला काय मागायचं. ते म्हणले तो भगवंताचा क्षण होता, त्याचा साक्षात्कार होता म्हणून मी बाहेर आलो.
त्या क्षणी ती सगळी शक्ती तिथं प्रकट झाली होती. म्हणून तुम्हाला काय कोणाला हवं असं तर देऊन टाकावं आणि पटकन आत जावं. व्यक्त झालेला आहे तो कधी मला परत नाहीसा होईल, परत माझ्या डोळ्यासमोर तो व्यक्त झालेला आहे तो नाहीसा होईल सांगता येत नाही, म्हणून बाहेर आलो होतो. तो कोणीच काय मागितलं नाही. म्हणजे संधी येऊन सुद्धा असं म्हणून राहिलो तर कदाचित माझ्याकडनं मागणं होणार नाही. म्हणजे काय असू शकतं ह्याची एक बाजू सांगितली. ही आपल्याला एक त्यातल्या कठीणपणा दर्शवते. म्हणजे हे किती सूक्ष्म आहे हे त्या क्षणी नाही आठवलं. समजा द्या मला मुक्ती म्हणलं एखादा तर झालाच ना मुक्त बिचारा, कारण त्या क्षणी भगवंतच प्रकट झालेला होता. आता काय नाही. ते म्हणले ते आता संधी गेली. ते म्हणले आम्ही त्याच्यावर विचार केल्यानंतर काय मागावं पुन्हा बाहेर आलं. आता म्हणले ते गेलं ते त्यावेळेला होतं. आम्ही नंतर विचार करत बसतो. तुम्ही विचार करा म्हणले आता करून ठेवा, पुन्हा कधी संधी आली तर विचारीन. तर असं हे गणित आहे. त्या क्षणी जी संधी येते गाठता आली त्याला तर गाठता आली, नाही तर पुन्हा कधी येईल तेव्हा येईल. ही एक बाजू. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यातल्या अडचणी म्हणून समोर आहेत म्हणून सांगतो. दुसरं आपल्याला आठवत असेल तर महाराजांनी आपल्या या पहिल्या पत्नीला सरस्वतीला नंतर सगळं योग मार्ग वगैरे शिकवून आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी घेऊन गेले होते बघा तुकामाईंच्याकडे. आणि त्यावेळेला तुकामाईनं बाळ इथे जपून राहा म्हणून सांगितलं होतं. आत गेल्यानंतर त्यांना नमस्कार कर, सगळी तिथली रीतबात शिकवली होती. सगळं आत गेल्यानंतर त्यांना म्हणाले आता तू त्यांना जाऊन नमस्कार कर. आपण म्हणले मी बसतो बाहेर, त्यांना शरण जा. तेव्हा त्यांना शरण गेल्यावर तुकामाईने विचारलं की माझ्या तुला काय हवं आहे. झाला प्रश्न. आता या क्षणी तुकामाई प्रसन्न आहे. आता तुकामाई ज्यांनी महाराज घडवले ते प्रसन्न झालेला परमेश्वर आहे अक्षरशः. काय वाटेल ती सत्ता इकडची तिकडे करतील आणि देतील. पण त्या क्षणी असं वाटलं की महाराज आता काय मागावं सुचना. पण आता ते समोर बसली एवढी महासत्ता बसली तर यांच्यासारखा मुलगा होती म्हणले ना, काय करणार. शेवटी ते हृदय तेच शेवटी. मग तिथे ते अडकायच झालं मायामध्ये. महाराजांनी विचारलं पण माया म्हणले असं कसं करता येईल. पण ठीक आहे करू म्हणले, एवढंच, यापेक्षा काय नाही. तर महाराजांनी बाहेर विचारलं काय 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 बनवून दिलं. असं झालं. ते प्रसन्न झाले. म्हणाले चांगलं आहे, तुला काय हवं असलं तर मागून घे. तू काय मागितलं तुमच्यासारखं. म्हणली कशाला आहे त्या गोष्टीचं आयुष्य करून कमी करून मागितल्यासारखं झालं आहे. किती बारीक असेल. महाराजांसारखंच जर हवं असेल तर आहे त्या गोष्टीचं आयुष्य कमी केल्याशिवाय ते कसं देतं आहे. ते तसंच्यातच नाही म्हटलं. त्यांच्यासारखं हवं म्हणलं प्रश्न आला सगळा. आता ते म्हणले महासत्ता आहे ती इकडे तिकडे काहीतरी करील, माझं कमी करील, तुला देईल, हे सगळं होईल. म्हणले आता ते त्यांनी शब्द होईल म्हणून सांगितले म्हणजे होणार. फक्त आता तो अल्पायुष्य होईल, कारण कार्य यांचं शिल्लक आहे. किती कठीण पेचातला प्रश्न आहे बघा. म्हणजे हित आणि ते करणं आणि समजणं आणि वेळेला जागृत राहणं या गोष्टी किती कठीण आहे ते सांगण्यासाठी फक्त सांगितलं. या क्षणी ते काय वाईट होतं मागितलेलं असं नाही. चांगलंच आहे, कोणाही ते वाटेल, कोणालाही महिला ते वाटेल, हे बरोबर आहे. पण वाटताना सुद्धा काय ते त्या क्षणी अंतिम हित म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की हिताचं आणि ते तो अंतिम करता समोर उभा आहे याचं भान असताना ते हित मागणं म्हणजे किती कठीण गोष्ट असेल तर ती यांच्याकडून शिकून घ्यावी. या सगळ्या घडलेल्या घटनातून शिकून घ्यावी. तर त्यासाठी फक्त भगवंतच हवा आहे. तर तिने सांगितलं असतं मला राम, बस राम विठ्ठल उद्धार, काय पुढं काय देत नाही. आता महाराजांनी उद्धार केला वगैरे ही गोष्ट वेगळी. पण हे जे गेली ती गेली संधी. तेव्हा तिथे ज्याचं भान राहील, ज्याला भान राहील त्याचं खरं. आता हे प्रपंचाचं हे भान आल्यामुळे असं झालं. तिचं समजा प्रपंचाचं भान त्या क्षणी मुलगा, प्रपंच, ते त्याने होणारही, ते महाराज लौकिकदृष्ट्या या अर्थाने हे जर काही डोक्यात नसतं तर काय नाही, फक्त राम आठवलं असतं. काय फक्त विठ्ठल काय जे असेल ते तेवढंच आठवलं. ते तुकोबांना सगळ्यांना आठवलं म्हणून त्यांचं हित झालं. वेळेला त्यांचं कधी चुकलं नाही. विठ्ठल 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 जरी समोर आला तरी विठ्ठलच. काय हवं आहे विठ्ठल. अरे मी समोर आहे पण मला विठ्ठल हवा आहे. का तू समोरून गेला म्हणजे केवढा पेच आहे. भक्तीचं चांगली गोड पेच आहेत. इकडे जसे हे अवघड पेच आहेत तसे तिकडे पण गोड पेच आहेत. त्यामुळे तिथं सुद्धा विठ्ठल जरी समोर आला तरी कोण हवं आहे तुला, तूच हास. मी तर तू कुठं जातो, येऊन यावं असं करीशी जाते.
तर तू आत्ता समोर दिसतेस खरा, पण तुझं काय सांगता येत नाही. काय रूप घेतलं असलं, काय काय केलं ना, अचानक निघून गेला म्हणजे काय करायचं ना. जो प्रकट झाला तो अंतर्धान पाहू शकतो, काय सांगता येते. असं जर झालं तर, म्हणून आपलं त्याला मागायचं झालं तर विठ्ठल विठ्ठल तुझ्या पुढं काय नाही, मागायचं तर तूच. मग तूच म्हणलं ना, आता त्याला होय म्हणणं भाग आहे. माग मागितले आता होय म्हणणं भाग आहे. त्यामुळं अशा अतूटतेला म्हणजे इथे तर प्रसन्न झालेलं आहे, तिथं तर प्रपंच विरोधात आहे, प्रल्हादाचा विरोधात नाही. काय प्रेशी परत म्हण, परत तेच नारायण 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 नारायण. परत उच्चारशील होय. नारायण 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 नारायण. इतकं जेव्हा असेल तेव्हा येऊन येव्हा असं करीची हृदयाने समोर बोल. तेव्हा ह्या दोन्ही बाजू आहेत. एक प्रसन्न झाला तरी आणि दुसरा कोणी आडवा आला तरी त्याचा नारायण सुटत नाही, यांचा विठ्ठल सुटत नाही. तसं जर झालं तर हे येऊन यावं असंच अर्थ आणि पुढे वाटचाल लक्षात येईल. आता ह्या चारही गडव्यात असं वाटतं की इथे ह्यांना दोन गोष्टींचे प्रश्न पडलेले आहेत. एक म्हणजे नकळता काय करावा उपाय. बरोबर, नकळता काय करावा उपाय, हे होण्यासाठी काय करावं हे मला कळत नाही. आणि साच भाव आहे तुझे चिंतन मानसे, ते कसं राहील हे काही मला कळत नाही. न कळता काय करावा उपाय, जेणे राहे भाव तुझ्या पायी, तो राहिला तर हे होईल. साच भावे तुझे चिंतन मानसे, राहे हे करीसी कैसे गा देवा. हे अगदी बरोबर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या दोन गोष्टी झाल्या की त्यांनी पुढं प्रार्थना केलेली दिसेल आहे की तू काय कर. काय आहे ते काय मला काय कळत नाही. लटके हे माझे करुणी दूरी. पुन्हा तेव्हा प्रार्थना केली आहे, लटके हे माझे करुणी दूरी, लटके हे माझे करुणी दूरी. एक प्रार्थना केली, साच तू अंतरी येऊनी राहे, साच तू अंतरी येऊनी राहे, साच तू अंतरी येऊनी राहे, येऊनी आवास करसी हृदयी, येऊनी आवास करसी हृदयी, येऊनी आवास करसी हृदयी, येऊनी आवास करसी हृदयी. तिसरी प्रार्थना केली, तुका म्हणे मज राखावे पतिता, तुका म्हणे मज राखावे पतिता, आपुलिया सत्ता पांडुरंग, आपुलिया सत्ता पांडुरंग, आपुलिया सत्ता पांडुरंग, येऊनी आवास करसी हृदयी, येऊनी आवास करसी हृदयी, येऊनी आवास करसी हृदयी. अशा दोन प्रार्थना तीन प्रकारच्या केलेल्या दिसतात की एक हे माझ्या ठिकाणचं बरंच आहे ते लटकंच आहे, काही खरं नाही. एक तर खोटी आहे आणि काय त्याला बळ नाही, आधार नाही काही त्याच्यात. असलं सगळं मी गोळा केलेलं आहे. तर ते हे लटिके हे माझे करुणी दूरी, मी जे सगळं असत्य गोष्टी गोळा केल्या, कारण ते सत्य ठरत नाहीत. मग म्हटलं तसं अंतिमतः काही खरं ठरत नाहीत. वेळेला पैसा खोटा ठरतो, वेळेला सत्ता खोटी ठरते, वेळेला प्रकृती खोटी ठरते, खरं खोटं ठरतं. जे मी गोळा करून म्हणून ठेवलेलं आहे ते सगळं माझं असं आहे. बुद्धी खोटी ठरते माणसाची, बुद्धीनं घात केला म्हणतो, पैशानं घात केला म्हणतो. आणि मग ते तुमच्या हितासाठी गोळा केलं होतं ना, मग त्याचं काय झालं पुढे?
ते वेळेला खोटं ठरलं. म्हणून साच व्हावे तुझे चिंतन मानसी, राहे करीसी कैसे गावा, लटिके हे माझे करून या दुरी. जे मी गोळा केलेलं आहे ते लटकं पडतं हे माझ्या लक्षात आलेलं आहे. वेळेला ते खात्रीला उपयोगाला येत नाही. तेव्हा साच तू अंतरी येऊन राहे. या तूच साच आहेस, तूच खरा आहेस. ह्यातला अंतिमतः टिकणारा खरा तू असशील तर होणार, तू असेल नसेल तर नाही होणार. तेव्हा साच तू अंतरी, तर तेवढं माझ्या अंतरंगात तू येऊन राहा अशी प्रार्थना केली. हे माझं लटकं दूर कर, हे त्याला का सांगितले? आपलं काम आहे. माझ्या अंतरंगात मी बुद्धीवर विश्वास ठेवला, माझ्या अंतरंगात मी माझ्या काय रूपावर विश्वास ठेवला, माझ्या मी समजा काय शक्तीवर विश्वास ठेवला. ती लटकीच आहे त्या वेळेला पडतीये, तर ती आपणच ती दूर करावी ना मनातनं. ती ह्याच्यावर अवलंबून राहण्यात काय अर्थ नाही. आहे असू दे, उत्तम प्रकृती असू दे, धनसंपदा असू दे, काय असेल ते असू दे, पण हे सगळं मला वेळेला उपयोगी पडेल हा जो माझ्यातला भ्रम आहे तो मीच दूर करायचा खरं म्हणजे. पण ते पण मला जमत नाही ना, काय करायचं? मला पुन्हा त्याचाच विश्वास वाटतो. अजून 4 पैसे तर अजून 4 जोडावे असं वाटतं, 40 झाले तर अजून 40 जोडावे असं वाटतात. हे माझं संपणार कधी? कोटी या हां, साधं लाखात बोलत नाही आता कोणी. त्यामुळं 40 झाले तरी अजून 40 कोटी पाहिजेत. तेव्हा आता हे सगळं कसं, हे मला वाटतं सारखं, ते कसं थांबवू? माझं मला काही जमत नाही. म्हणून त्याला प्रार्थना केली, लटिके हे माझे करून या दुरी, साच तू अंतरी, माझे करून या दुरी, तूच दूर कर आणि तूच आता खरा खोरात येऊन बस. त्याच्याशिवाय होणार नाही. तेव्हा माझ्याकडनं काही होत नाही, मला कळते, पण मला हे कळत नाही. माझ्याकडनं हे होत नाही. माझा त्याच्यावर जी खात्री मला वाटते की हे केल्यानं ते होईल, ते केल्यानं ते होईल, माझ्याकडे हे आहे, ते आहे, ते करेन, हे माझं खोटं ठरतंय, हे मला दिसतंय, पण तरीसुद्धा माझ्याकडनं ते दूर करणं होत नाही. तेव्हा लटिके हे माझे करून या दुरी, तूच हे काढून टाक आणि साच तू अंतरी येऊन राहे. ते एकदम स्वच्छ प्रार्थना केली आहे. प्रार्थना करायची तर अशी करावी, हेही त्याचं एक लक्षण आहे. तुका म्हणे मज राखावे पतिता, तेवढी खात्री आहे. मी एवढा पुण्यवान नाही तू येऊन आपण येऊन राहावंस आणि चौकशी करावीस. तेव्हा मला कल्पना आहे, तुका म्हणे मज राखावे पतिता, मी पतिता आहे याची मला कल्पना आहे, आणि तूच तुझ्या सत्तेनंच मला राखू शकशील. आपुली या सत्ते पण तुझी सत्ता आहे, तेव्हा तुझ्या सत्तेनं तूच हे सगळं करू शकशील आणि पावन मला करू शकशील. म्हणून तू हे कर, असं त्याला शेवटी ह्या 3 प्रार्थना केल्या. आता वर पाहिलं तर हे पहिलं म्हटलं त्याप्रमाणे, साच भावे तुझे चिंतन मानसी, राहे हे करीसी कैसे का देवा, असं प्रश्न पडला आहे. हे वरचं सांगितलं. न कळता काय करावा उपाय हे कळत नाही हे म्हटलं आहे. नंतर ज्यामुळे तुझ्या ठिकाणी भाव राहील, हा भाव राहणं हे जे आहे सगळं ह्याचाही थोडासा आपण विचार करून ठेवा की भाव राहणं काय असेल. तर ह्या 3 गोष्टी दिसतात खऱ्या, की मला हे प्रश्न पडलेले आहेत. काय करावं कळत नाही, कसं चिंतन तुझं मनात राहील हे कळत नाही. ह्या 2 गोष्टी मला काही कळत नाहीशा झालेल्या आहेत, आणि प्रार्थना मात्र केलेल्या आहेत असं दिसतं. तर हे जे काय आहे हे वर दिसणारे सरळ अर्थ आहेत, ते तर लागूच आहेत. पण जरा आपण थोडं वरचं त्याचं जे अस्तर आहे ते काढून पाहिलं, शब्दांचं तर खाली दिसेल की भगवंताच्या प्राप्तीची साधनं आहेत. वर दिसत आहे, पण भगवंताच्या प्राप्तीत त्यांना ती अडचण नव्हे, आपल्याला सांगितलेलं साधन आहेत, ते मार्ग आहेत. एक म्हणजे आपल्याला हा मार्ग जो सांगितलेला आहे, साच भावे न कळता काय करावा उपाय, हे आपल्याला केलेली सावधानता आहे. थोडक्यात भगवंताच्या बाबतीत जर आपल्याला काही कळत असेल तर जरूर कळून करावं, पण कळत नाही एवढं ओळखावं. जर कळत नसेल तर हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते हा भगवंताचा जाण्याचा मार्ग आहे, प्राप्तीचा मार्ग आहे. वरवर हे त्यांना पडलेले प्रश्न आणि प्रार्थना दिसतात, पण ह्याच्या मागे त्यांचा मार्ग आहे. तो कसा आहे? आता आपण सध्या रमणांच्या त्या पर्वामध्ये आहोत. जयंतीचं पर्व आहे, 14ला आता जयंती होईल. पुढच्या शनिवारी बघू रमणांचे काय आठवण स्मरण करता आलं तर ते म्हणायचे. त्यांची आठवण झाली म्हणून सांगतो. हे मार्गामध्ये इथे काय मार्ग आहे आणि का आपल्याला दाखवून दिलं मुद्दम जाता जाता की न करता करावा काय उपाय. हे जे काय सांगितलं ते का सांगितलं तर ते मला कळेल असं वाटणं आणि त्यानुसार कळणं आणि त्यानुसार करणं एक, आणि दुसरं मला काही कळत नाही असं वाटतं प्रार्थना करणं आणि म्हणतील ते करणं, हा दुसरा मार्ग. त्यांनी अशा 2 मार्गांची सांगड घातली. वास्तविक कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, योग आहे, सरळ शुद्ध 4 मार्ग सांगून टाकले. ठीक, हे अगदी पुरातन मार्ग सांगितले. पण रमण म्हणायचे की इतक्या मार्गांची काही गरज नाही, 2च मार्ग आहेत. एक मार्गण मार्ग म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये मार्गांचा मार्ग, तो म्हणजे सेल्फ एन्क्वायरी. स्वतःला शोधा, तुमचा तुम्ही मार्ग काढा. मूळ स्वरूप आपल्या ठिकाणी आहे, कुठे जायची गरज नाही. बसा अंतरंगात जाऊन, काय स्वरूप आहे खरं शोधून काढा. शोधून काढा म्हणजे काय करू, हा प्रश्न कोण विचारतोय? शोधा तो. त्यांच्याकडे त्याला उत्तर होतं प्रत्येक प्रश्नाला. हा प्रश्न कोणी विचारला? तो कोण? तुम्ही. मग तुम्ही कोण? शोधा. मी म्हणजे तुमची वाचा नव्हे, वाचा विचारणारी बुद्धी, हे प्रश्न विचारणारी नव्हे. मी म्हणजे ते बुद्धी नव्हे.
बुद्धीला प्रश्न कसा पडला, तो कोणाला पडला आहे, तुमचं तुम्हाला सापडेल. म्हणजे या मार्गाने तुम्हाला जायचं तुमचं तुम्हाला सापडेल. मार्ग आहे ते कोणाची याला. तर त्यांचा मार्ग हा एक मार्ग आहे. त्यांचं म्हणणं की हा मार्ग आहे, हा मार्गांचा मार्ग आहे. ठीक आहे, हा जमत असेल तर हा करा, नसेल तर मज्जन मार्ग करा. म्हणजे त्याच्यात मिसळून जायचं, तादात्म्यच व्हायचं, शरणागती साध्या भाषेमध्ये. की हे मला जमत असेल तर समजून मी करून सेल्फकारी जावा, स्वतःचा शोध घ्या, आत्मस्वरूपाचा शोध लागेल, तुमचे तुम्ही मुक्त होऊन जाल, चालेल. नसेल तर हे करा की शरणागती स्वीकारा, मज्जन. त्याच्यामध्ये मनुष्य तद्रूप तल्लीन ते काय शरणागत असं झाला आणि तो तेच होऊन गेला. मग त्याला वेगळ्या मार्गाची गरज नाही, ते बघून तसा पडेल काय करायचं ते पुढे. तर तुम्हाला कुठला मार्ग जमतो तो आपण आपल्या परिस्थिती बघावी आणि त्यातून टोटल सरेंडर. मज्जन मार्ग म्हणजे टोटल सरेंडर. बस जे होतं आहे भगवंताची इच्छा आहे, माझ्या इच्छेनं काही मी करीत नाही. भगवंतानी हलवलं की हलतो, भगवंतानी बसवलं की बसतो, त्यांनी बोला म्हणलं की बोलतो, बसा म्हणलं की बसतो. भगवंताच्या इच्छेनं चालतो. भगवंताच्या इच्छेनं चालतो म्हणजे मी माझ्या इच्छेनं शेवटी काहीतरी करणारच, तर करणारच आहे. पण भगवंताच्या इच्छेनं करतो हे कोणाचं खरं आहे, त्याच्यानंतरच्या येण्याच्या परिणामाची ज्याचा त्रास होत नाही त्याच्यात आहे त्याचं मर्म. की त्याचं मर्म ह्याच्यात आहे की जे परिणाम झाले ते छानच झाले, भगवंताच्या इच्छेनंच झाले. निंदा ऐकावी लागली, छान झालं, बरं झालं. अहंकाराला चांगला उपाय मिळाला. नाहीतरी कुठं वैद्यांच्याकडे याच्यावर काही बुटी नसतीच अहंकारावर, तर ते आपल्याला चांगला एक वळसा तारा काय ते मिळाला. असं जर वाटत असेल तर मी भगवंताच्या इच्छेनं चालतो असं म्हणता येईल. तर तसं इच्छेनं जात राहणं हा सोपा मार्ग आहे खरं म्हणजे. तर इच्छेनं जातच राहायचं, कारण जातच राहायचं, आपल्याला काय करायचं नाही, जे समोर येईल ते करायचं. कर्तव्य आहे ते केल्यानंतर काय झालं ते भगवंताच्या इच्छेनं झालं. कोणी यश मिळालं असेल, कोणी अपयश मिळालं असेल, जे आहे ते त्याचं असं म्हणून स्वीकारलं तर टोटल सरेंडर. तेव्हा मार्ग आहे ते, हे जे न कळता तर न कळता का कळता ते आपण ठरवावं, हा एक मार्ग पहिल्यांदा. तर त्याप्रमाणे जावं, हे सूचक आहेत मार्ग की परमार्थावर आणि साधनावर आपल्या सुद्धा ते कसं ठरवावं हे आपल्याकडे आहे. तर त्याविषयीचं आकलन आपल्याला व्हावं आणि खात्री व्हावी. त्यासाठी कळत नाही हे शरणागतीचा मार्ग. आणि जर आपल्याला हे कळत असेल तर त्याचं आकलन करून घ्यावं, त्यानुसार आपल्या शक्तीने चालावं आणि आपलं ध्येय गाठावं. एक आता जर कळत नाही असं कळते तोपर्यंत मनुष्य स्वबळावर लढतोच, प्रश्नच नाही. बरंचसं जग स्वबळावरच लढत आहे, निवडणुका नाही, स्वबळावर लढतात. नंतर मग युती करायची, म्हणजे ते तसलंच आहे ते शेवटी. तर ते स्वबळावर तिथपर्यंत, मग नंतर मग चाचपणी सुरू होते, मग कोण मिळण्याची शक्यता आहे साईडला. तर ते होणार, तर जगाचे मार्ग झाले. इकडे सुद्धा तसं होण्याची शक्यता असते की आपण करू असं वाटतं. मग काय योग म्हणे, काय त्याचं काय करायचं ते मार्ग चालून बघतो मनुष्य. मी निष्काम कर्मयोग करू, कर बाबा. इतकी सोपी गोष्टी निष्काम कर्मयोग म्हणजे. कुणी लक्षात नाही ठेवलेलं केलेलं म्हणजे जरा आठवण झोप लागत नाही. थोडं आम्ही त्यांचं केलं झालं, पुढचं सगळं आपल्याला माहितीच आहे काय ते. कशातही असं प्रपंचात बाहेर काय सगळं निष्काम कर्मयोग, कसलं निष्काम कर्मयोग, काय सोपं कर्मयोग तेव्हा. पण त्याला वाटते त्यांनी करावं. मग नंतर मग आपल्याला खंत वाटली, त्रास झाला म्हणजे मग शेवटी काय नाही, मग शरणागती शेवटी मग ते तिथं येतं शेवटी. तेव्हा ह्याच्यातनं आपण ठरावं आपल्याला काय मार्ग कुठला खरा वाटतोय तो. आता पुढे जे म्हटलं आहे की हे जेणे राहे भाव तुझ्या पायी, इथपासून तर त्याच्यात जे साच भाव आहे तुझे चिंतन मानसी, हे जो भाव आहे तर तो कोणाचा भाव आहे खरा, म्हणजे भाव हा खरा मार्ग. आता आपण आकलनाचा विचार केला, स्वतःच्या शक्य आहे का विचार केला, आपल्या शक्य नसेल तर शरणागतीचा विचार केला, काय मज्जन मार्ग मार्ग काय म्हणलं त्याप्रमाणे ते केलं आपण. आता केल्यानंतर जर आपल्याला या मार्गाने भक्तीच्या मार्गाने जायचं असेल तर पुढचे सगळे सिग्नल आपल्यासाठी भक्तीचे सिग्नल देतात. एक म्हणजे साच भावे तुझे चिंतन मानसी, राहे हे करीसी, म्हणजे त्यांना हे कळलेलं आहे, हे त्याच्यात सूक्ष्म भाव आहे की जर आपल्या ठिकाणी खऱ्या अर्थाने खऱ्या भावाने तुझं चिंतन मनामध्ये राहिलं तर तू सापडतोस, हे त्यांना कळलेलं आहे. फक्त ते आत्ता मला जमत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणण्यामध्ये ते आहे, म्हणण्यामध्ये सूक्ष्म मार्ग हा आहे की साच भावे खरं वाटून, भगवंताबद्दल खरं प्रेम वाटून त्याचं चिंतन सतत मनामध्ये होत राहावं, हा मार्ग आहे भगवंताकडे जाण्याचं. जाता जाता सुचवलेलं आहे, तेवढं आपल्याला घ्यायला हरकत नाही. गुरु काय देव काय, आपल्या भाषेमध्ये गुरुदेव एक, ते आपल्या सगळ्या म्हणजे कळायला सोपं म्हणून त्याचं. तर मागं आपल्या एक कशा संदर्भात बोलणं झालं मला आठवत नाही, निरूपणात येऊन गेलं तरीसुद्धा त्याचं एका वेगळ्या अर्थाने परत एकदा आपल्यासमोर ठेवतो की भाव कोणाचा खरा, तर ज्याला गुरुशिवाय खरंच कोड नाही असं वाटतं त्याचा भाव खरा. ज्याला गुरुशिवाय बाकीचं पण आहे असं आहे त्याचा भाव आहे,
पण वाटलेला आहे, एकठाई नाही, तो वाटलेला आहे. त्यांना यांना सांगू, त्यांना सांगू, त्यांना सांगू, ते पण खरं वाटते. आणि ज्याचा भाव खरा आहे, तो जो साच भाव आहे तो कुठला आहे, तो खराच भाव आहे. म्हणजे तो खरा भाव आहे, म्हणजे त्याच्यात दुसरं काही नाही. अनेक वेळेला सत्पुरुषांचं म्हणणं आपण ऐकलं असेल, ह्याची काही कुवत नाही, ह्याचं काही याच्या ठिकाणी काही नाही, त्याला तुम्ही का सांभाळता. तर त्याचं भाव असा आहे की माझ्याशिवाय त्याला दुसरं कोण नाही, असं भावाने तो जगत असतो, म्हणून मला त्याला सांभाळणं भाग आहे, असं त्यांचं उत्तर आपण ऐकलं असेल. ते साचं भावाचं उत्तर आहे. त्यांना कळलेलं आहे तो याच्या ठिकाणी खरोखरच हा भाव आहे. आणि त्यामुळे केलं तर तुम्हीच कराल, नाही तर नाही होणार, आणि झालं तर तुमच्याचकडून, ही जी त्याची खात्री आहे. दे त्याला त्यांच्याशिवाय कोणी नाही, देवाशिवाय कोणी नाही, हे ज्याचं आहे त्याचा देव त्याचाच, मग साचा भाव आहे तो. त्या भावाने माझ्या मनामध्ये सतत त्यांचं चिंतन होत राहू दे. आज चिंतनाचे किती विषय आपल्याकडे डोक्याला, पण त्यांच्याकडे फक्त त्यांचं चिंतन आहे. साच भावे तुझे चिंतन मानसी राहे. चिंतन ही मूलतः चक्राकार गोष्ट आहे, फिरत राहणारी. आपलं जसे वावटळ असते तसं मनामधलं चिंतन आपण आठवून बघा कसं चालू असतं. ते गरगर 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 किती विषयावर काय 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 फिरत असतं कुठे कुठे. मग भगवंतावर चिंतन चाललं आहे, महाराज आणि त्यांच्या भोवती चिंतन चालले. 5 मिनटं चाललं तरी खूप झाले, फार झालं. 5 मिनटं मी फारच सांगितलं नाही, 1 मिनिटसुद्धा खूप आहे. एक अर्धाची आठवण राहिली फक्त, एवढंच. दुसरं काही चित्तात चिंतन नाही. एक फक्त महाराज किंवा काय पांडुरंग किंवा काय असेल माऊली काय तुकोबा, तेवढे फक्त डोक्यात राहिले. असं झालं, 1 मिनिट केलं तर खूप झालं. मग हे राहणार कसं, साच भावे राहे चिंतना. ही गोष्ट फिरणारी आहे, ती स्थिर करण्यासारखं आहे प्रकार. तर तसं जर माझं राहिलं तर तो खरा भाव आहे आणि त्या मार्गाने पुढे जाता येईल. तर ते जर सतत चिंतन त्याच्या गुणाविषयी, त्याच्या भेटीविषयी, त्याच्या भेटीविषयी, त्याच्या ओढीविषयी असं सारखं चिंतन सुरू आहे, तर ते खरं त्याचं झालं. तर आणि तसं झालं तर भगवंताचंच रूपांतर होतं त्याचं. आपल्या दत्तगुरूंच्या ह्याच्यात 24 गुरूमध्ये एक आहे, सतत चिंतनाने तिचं रूपांतर झालं. ते सतत चिंतनाने हे रूपांतर होऊ शकतं, म्हणून त्यांचं त्यातून ते शिकले की सतत जर एखाद्या गोष्टीचं कायम जर मनामध्ये चिंतन राहील तर मनुष्याचं चित्त त्याचा आकार घेतं. शेवटी मनुष्याच्या, बाबांच्या पण निरूपणामध्ये ऐकलं असतं, शरीराची अंगलटसुद्धा बदलू शकते बाबा म्हणायचे. शरीरावर भाव येईल तो असं म्हणायचे. तर ते सुद्धा पालटतं, जे दृश्यातलं आहे ते सुद्धा पालटतं. चित्त तर पालटतंच, चित्तामध्ये ते सुचतच नाही दुसरं काय. तर असं होऊ शकेल एवढं चिंतन माझ्याकडून देवाचं होऊ दे. हा खरा, हे अंतर्गत मार्ग मला जे समोर ठेवायचे होते ते हे होते की सतत चिंतन, साच भावे तुझे चिंतन मानसी राहे, हे करीसी कैसे गा देवा. तर ते कसं होईल हे सांगण्याचा भाव असा की सतत देवाचं चिंतन, त्याचंच, त्याच्याच गुणांचं, त्याच्याच गोष्टीचं, त्याच्याचबद्दल असं सतत होत राहावं. भेटीबद्दल असो, त्यांच्या जे गोष्टींबद्दल असो, असं सारखं चिंतन होत राहावं. आणि मग हे आतलं जे टाकाऊ आहे ते टाकण्याचं आपल्याला सांगितलेलं. ठीक आहे, हे माझे करुणी आहे दुरी. त्यांनी चांगलं ठणठण भजन करून ते कधीच पेटाळून लावलेलं आहे त्यांनी. त्यांच्याकडं काय नाही त्यातलं काही. हे आपल्याला असं देता येण्यासारखं हे आहे की माझ्याकडे जे हे सगळं ज्याचा मला आधार वाटतो आणि जे वेळेला खोटं ठरतं असं जे माझ्याकडे गोळा केलेलं आहे तेवढं माझं वेळ संपले बरोबर. तर तेवढं माझ्या मनातलं सगळं दूर करा. आणि शेवट जे म्हटलं आहे की खात्री असावी ती त्यांच्याच सत्तेची असावी, बाकी कसल्या सत्तेची नसावी. त्या सत्ता कुठल्याही रूपाने व्यक्त होईल. व्यक्त व्हायला सत्तेला, एवढ्या परमेश्वराला व्यक्त व्हायला एवढे मायाचं एवढं रूप घ्यावं लागलं, एवढे सगळं उभं करावं लागलं. तर तसं ती कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने उभे राहील. त्यावेळेला जाणीव राहू दे की त्यांच्या मागे कोणीतरी भगवंत काम करतोय, त्यांच्या मनामध्ये भगवंत जागा आहे, म्हणून त्या रूपाने तो आपल्याला मदत करतोय, हा भाव राहील. त्या रूपाने भगवंतच दिसेल तर हे करेलच कोणीतरी व्यवहारामध्ये. ते व्यवहारातली अडचण नाहीच, भगवंताकडे जाताना ही अडचण नाही. फक्त त्यासाठी तुका म्हणे मज राखावे पतिता, आपल्या उणिवांची प्रखर जाणीव म्हणजे तुका म्हणे राखावे मज पतिता. आणि त्यांच्या सत्तेची निःसंशय खात्री, ती म्हणजे आपुली या सत्ता पांडुरंगा. तुका म्हणे मज राखावे पतिता, तुका म्हणे मज राखावे पतिता, आपुलिया सत्ता पांडुरंगा, आपुलिया सत्ता पांडुरंगा. येऊन वास करीसी हृदयी, येऊन वास करीसी हृदयी, ऐसे घडे कई
याने ऐसे घडे कै कासयाने येऊन आवास करिसे हृदयी येऊन आवास करिसे हृदयी येऊन आवास करिसे हृदयी करिसे हृदयी करिसे जानकी जीवन स्मरण जय जय राम